नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती ही अंतिम टप्प्यात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू आहे. आपल्याला माहिती असेल सर्वांना की 1 मेपासून सुरू झालेली जाहिरात अपलोडची मुदत ही वाढता 2 महिनेवर आज 30 जून आहे. 2 महिने झाले ह्या गोष्टीला, तर ही मुदत वाढतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1/5 म्हणजे 1 मेपासून ही मुदत चालू झाली होती. त्यानंतर 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत आस्थापनांना जाहिराती अपलोड पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य संस्था असेल तसेच खाजगी आस्थापना असेल यांना ही दिली होती. आणि 31 मे नंतर आपल्याला माहिती आहे की पुरेशा प्रमाणात जागा आल्या नाही, म्हणून त्यांनी ही संधी जी मुदत आहे ती 15 दिवस परत वाढवली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये बघत असाल की त्यांनी सांगितलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या या जागा अंतिम टप्प्यात आहे. मला कळत नाही की आज 2 महिने होऊन गेले आहे तरी ह्या जागा अंतिम टप्प्यात कशा आहे, हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं अभियोग्यताधारकांनी पेपर देऊन 1-1.5 वर्ष झालं, निकाल लागून 1 वर्ष झालं, तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या पदरी अशी आपण म्हणू शकतो की निराशा का येत आहे, मला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला जबाबदार कोण आहे? जर आपण बघितलं तर याला जबाबदार अधिकारी आहेत का, की याला जबाबदार प्रशासन आहे? हे खूप मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले आहे. कारण इतकं संत गतीने, कासवाच्या गतीनं ही भरती चालू आहे. मला एक कळत नाही की सरकारला काय अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस आपल्याला जड जातोय. जातकाप्रमाणे आपण शिक्षक भरतीची वाट बघत आहे आणि इथं तारीख पे तारीखच आपल्याला मिळत आहे. 1 मेपासून चालू झालेली ही जाहिरात अपलोड करण्याची मुदत 31 मेपर्यंत जाते. 31 मेला परत त्यांची नोटिफिकेशन येते की संस्थांना जाहिराती अपलोड करण्यासाठी अजून मुदतीची आवश्यकता आहे, म्हणून ते 15 दिवस परत मुदत वाढवतात. ती मुदत जाते 15 जूनपर्यंत. त्यानंतर 15 जूनला परत नोटिफिकेशन येते. त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं जातं की 15 जूनपर्यंत अजूनही बऱ्याचशा व्यवस्थापना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्या नाही. त्यांना अजून 15 दिवसाची मुदत मिळण्यात यावी, म्हणून पुन्हा 15 जून ते आज 30 जून असे 2 महिन्याचा कालावधी उलटला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला अपेक्षित होतं की आज नोटिफिकेशन येईल आणि त्याप्रमाणे ही नोटिफिकेशन आली. आपल्या चॅनलवर आपण पहिल्यांदा सांगितलं होतं की मुदतवाढ ही 100% मिळणार आहे आणि मुदतवाढ ही 15 दिवसाची मिळेल, हे मी सांगितलं होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज जर बघितलं तर आजची जी नोटिफिकेशन आपण बघितली 30/7/2026ची, तर येथे दिलं आहे की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी दिनांक 1/5/2026 रोजीपासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य तुम्ही जर बघितलं तर मागच्या 15 दिवसापूर्वी हेच वाक्य होतं, त्याच्या मागच्या 15 दिवसापूर्वी हेच वाक्य होतं की जाहिराती अंतिम टप्प्यात आहे. आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी ही जाहिरात अपलोड करण्याची मुदत सारखी वाढते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा ह्या बऱ्याचशा प्रमाणात जी बिंदू नामावली आहे त्यांची रोस्टर माओकडे गेलेले आहेत आणि त्यात काहीतरी एरर आल्यामुळं त्या परत त्या व्यवस्थापनाकडे जातात आणि परत त्यांना त्याच्यात दुरुस्ती करावं लागते आणि परत माओकडे पाठवावं लागतं. ही प्रोसेस वेळ खाऊ आणि किचकट असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 महिन्यात ह्या मुदत सारखी वाढत आहे. कारण किचकट प्रोसेस आहे. जाहिराती बऱ्याचशा ज्या व्यवस्थापना आहे, ज्या आस्थापना आहे, त्यांच्या जाहिराती पेंडिंगला आहे, अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे पेंडिंगला आहे. काहींच्या ॲप्रूव्ह झाल्या, काहींच्या ॲप्रूव्ह झाल्या नाहीत. जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर बऱ्याचशा अशा खाजगी व्यवस्थापना आहे त्यांच्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर येणार आहेत ॲज कम्पेअर टू स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा खाजगी संस्था ज्या आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड होण्याचा वेग हा जास्त आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही जी फर्स्ट पेजची भरती होणार आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एवढी नसून तर खाजगी व्यवस्थापनांसाठी आहे. म्हणून मी टॉप 30 ज्या संस्था आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्ही त्या टॉप 30 संस्था निवडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा प्रेफरन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने दिला तर खऱ्या अर्थाने तुमची या शिक्षक भरतीत वर्णी लागणार आहे. जरी कमी जागा जरी आल्या तरी तुम्ही डोक्याने जर खेळला तर तुमचा चान्स आहे 140 वाला देखील घरी बसू शकतो आणि 100 वाला देखील लागू शकतो.
तर ते प्रेफरन्सच्या जोरावर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण प्रेफरन्ससाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ सर्वांनी अवश्य पहा. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल उद्याचा, तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जर तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब केलं तर उद्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा, तुमच्या स्कोअरनुसार आम्ही तुम्हाला प्रेफरन्स कसे लावायचे असा व्हिडिओ बनवून देणार आहोत. तुमचा स्कोअर आणि प्रेफरन्स कसे द्यायचे, कशाला द्यायचे, कोणत्या प्रमाणात प्रेफरन्स द्यायचे, किती पर्सेंटेजमध्ये प्रेफरन्स द्यायचे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तरच तो व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसेल. बेल आयकॉन ऑल ओव्हर तुम्हाला सेट करायचं आहे, म्हणून हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, ॲज युज्युअल त्यांनी म्हटलं आहे की अंतिम टप्प्यात या जागा आहे. व्यवस्थापनात जाहिराती देण्यास काही कालावधीची आवश्यकता आहे. काही कालावधी म्हणता 2 महिने झाले आणि नवल होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 10/7 म्हणजे 10 जुलैची मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं कुठेही मेन्शन केलं नाही की ही शेवटची मुदतवाढ आहे, असं दिलेलं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असाच घेणार आपण की 10 नंतर देखील आपल्याला त्यांना जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ध्यान ठेवा, किती जागा अपलोड झाल्या अजून कुणाला माहीत नाही, परंतु खाजगीच्या जागा जास्त अपलोड होत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या प्रमाणात कमी अपलोड होत आहे, हे आपल्याला कळालेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10 नंतर देखील 5 दिवस मुदतवाढ मिळेल असं आपल्याला वाटतं आणि आय होप ती शेवटची मुदतवाढ असो. शेवटची मुदतवाढ जर असेल तर जुलैमध्येच आपल्याला लास्ट वीकमध्ये प्रेफरन्स असाईन करायची संधी येऊ आणि ऑगस्टमध्ये आपण कुठेतरी जॉईन हो अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु आपण म्हणतो का, चाह है तो राह है, परंतु चाह म्हणजे इच्छा धरूनही काही उपयोग नाही. तारीख पे तारीख मिळून लोक एजबार व्हायला लागले, परंतु शासनाला त्याचं काही घेणं देणं नाही. विद्यार्थ्यांना शिक्षक हवे आहे, शिक्षकांना नोकरी हवी, परंतु शासनाला काय हवं हे कुणाला माहीत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही मुदतवाढ मिळाली पाहिजे का? प्लीज कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा की अजून मुदतवाढ तुम्हाला हवी आहे का, की इथं स्टॉप करून भरती चालू केली पाहिजे. मला वाटतं मुदतवाढ जर मिळाली तर अजून जागा येतील, परंतु हीच जर मुदतवाढ ते प्रत्येक वेळेस देत गेले आणि ही जे खालचे अधिकारी आहेत त्यांनी जर सिरियसली नाही घेतलं तर ते अजून कासवाच्या गतीनं हे जाहिरात अपलोड करण्याचं काम चालवतील. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील सर्व शैक्षणिक आस्थापनांना आवाहन करण्यात येतं की त्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी या वेबसाईटवर संकेतस्थळावर भेट द्यावी. आणि जर तुम्हाला काही जाहिरातीसाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर edu25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असं त्यांनी म्हटलं आहे. ॲज युज्युअल आपल्याला माहिती होतं की जाहिरातीसाठी मुदतवाढ मिळणार आहे आणि ती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु जाहिरातीला मुदतवाढ मिळत राहील, परंतु शिक्षक भरती कधी होईल हे कोणाला माहीत नाही. अच्छे दिन आएंगे परंतु तारीख नाही बताएंगे, हे आपल्याला शिक्षक भरतीनुसार याच्यामध्ये कळतं आहे. परंतु अच्छे दिन यायचे असेल तर प्रेफरन्स व्यवस्थित द्यावे लागेल. तुम्हाला किती स्कोर असला तो इम्पॉर्टंट नाही, तुम्ही प्रेफरन्स कसं देतात ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेफरन्स कसे द्यायचे यावर व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनचं ऑल ओव्हर सेट करा आणि तयार राहा उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी प्रेफरन्स कसे द्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, हाऊ टू असाइन प्रेफरन्स. थँक्यू सो मच. गुड नाईट.